म्हणजे गुंडाराज आहे ना, तुम्ही काय म्हणाल याला, गुंडाराज म्हणाल. आणि मला आश्चर्य हे वाटतंय की कॅबिनेट मिनिस्टर आणि आमदार त्याला शबाश म्हणतात. म्हणजे काय सुरू काय या देशामध्ये? अशी गुंडागर्दी या देशाने याच्या आधी पहिले कधीही बघितलेली नाही. तुम्ही एका प्रवक्त्याला त्याचे विचार मांडले त्यांनी, म्हणून तुम्ही शाई फेकताय, काळीक पोत. आणि कशा प्रकारे, काय त्यांचं वय आहे ना, ते किती 50 वर्षाच्या वर तर असतील की नसतील. आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीला तुम्ही जर अशा प्रकारे त्या ठिकाणी दमदाटी करताय आणि परत दमही देताय की परत केलं तर असं करून बघा बरं, कराच तुम्ही आता गोंधळ आणि मग बघा काय होतं. हे अख्खं रेव्होल्युशन वाले हे जी युवा पिढी तुम्हाला दिसते ना, ती रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणजे आता सारखे तेच प्रश्न आणि सारखे तेच उत्तर. पण गृहमंत्री मुख्यमंत्री पद सोडायला तयार नाहीये आणि गृहमंत्री पदही सोडायला तयार नाही. थोडस देवेंद्रजींसोबत आम्ही सोबत काम केलेलं आहे. आम्ही सोबत त्या ठिकाणी कधी ते विरोधी बाकावर, कधी आम्ही विरोधी बाकावर असं राहिलेलो आहे. त्यांच्याकडनं ही अपेक्षा नाहीये. एवढा सत्तेचा काय म्हणतात त्याला, लालूस गरज नाहीये त्याची. सेवाभाव ठेवूनच त्या ठिकाणी त्या खुर्च्यांवर बसलं पाहिजे. आणि होम मिनिस्टर या महाराष्ट्राला इंडिपेंडेंट होम मिनिस्टरची बिलकुल गरज आहे. आज खरं अनिल देशमुख साहेबांचा आज वाढदिवसही आहे आणि ते होम मिनिस्टर होते. मी महिला व बालकल्याण मंत्री त्यावेळेला होती. आणि शक्ती कायद्यामध्ये ज्या तरतुदी आपण केलेल्या आहेत ते लैंगिक शोषणावर, मानसिक शोषणावर आळा घालणारा आहे. तो कायदा पास होऊन त्या ठिकाणी राष्ट्रपतींकडे पडलेला आहे. आता इमोशनली लोकांना बोलायचं आणि म्हणायचं की बिलकुल माझी पण इच्छा आहे की हा नराधम आम्ही तुम्हाला पब्लिकला देऊ, पण तो शक्ती कायदा मंजूर करा की लागू करा. का करत नाहीये तुम्ही लोक? केला पाहिजे. नुसतं इमोशनल ब्लॅकमेल करून प्रत्येक गोष्टीमध्ये धर्म आणून, प्रत्येक गोष्टीमध्ये इमोशन्स आणून तुम्ही लोकांना त्या ठिकाणी संभ्रमात टाकताय. तो संभ्रम बंद झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने स्वच्छता झाली पाहिजे असं माझं मत आहे. थँक्यू.